शेजबाजाची रे कामिनार, शेजबाजाची रे कामिना, हर अंगी नव्हती आवरेना, येती काकुलती नका टाकून जाऊ सखे ओ गणपती. त्याची स्टोरी ऐकून घ्या. भेदिक शाहिराची कथा असते आणि त्याच्यामध्ये शेवटला काय असतं? हा टाइमपास आहे का? नाही. ज्यावेळेस तुम्ही 7 कडवे ऐकता पूर्ण शेवटला तर मध्ये आहे शृंगार रस आणि शेवटला आहे आध्यात्मिक रस. सुरुवात झालेली आहे बापलेकाच्या स्टोरी पासून. शब्द आहे वस्ती कराड कोल्हापूर. कोणी जिल्ह्यात येते तुम्ही? कराड है ना? कोल्हापूर. कवीची कल्पना काय असते बा? वस्ती कराड कोल्हापूर राजवीज राजाचा कुवर घेताला मुलक डोईवर बाप लेकाची बोला चालली म्हणजे कुरबुर झाली. बाप लेकाची बोला मुकडा देतो संपूर्ण नाही आणि संपूर्ण मला पाठ की नाही सांगायचं तर अगोदर सांगतो तर कुठलं मला म्हणलं काय म्हणून. भेदिक मध्ये माझे वडील गात असताना तो इतिहास वेगळा आहे पण एक विषय तुमच्या पुढे मांडतो. हा बघा तात्याने दिलेल्या चाली किती किती जुन्या चाली आहेत त्या आपल्या डोक्यात बसत नाही त्याचा कोरस बी समजत नाही.
जे कोरसवाले यांच्या सोबत कोरस करतील त्यांच्याकडूनच आपल्याला कळलं की मागं पूर्वीची गाणी पोवाडा असा असायचा की निम्यातनं पुढं धरायचं अर्धशाहीनं म्हणायचं आहे राहिलेलं बरोबर आहे. तर मी थोडं तुमची परवानगी असेल कारण तुम्ही आजची व्याख्याते आहात आणि आमच्या गुरुचारी आहात. तुमच्या पुन्हा आम्हाला खूप म्हणजे आनंद होईल त्याचा. बघा राम नाम हृदयामध्ये भजा भीतिक मधलाच आहे. मला काय नमो श्री गण नमो श्री गण नमो श्री गण नमो श्री गण सगळ्यात मोठे बाबासाहेब देशमुख जागीरदार म्हणजे मुळात जाधव देशमुख ही पदवी भेटली त्यांना ते देशमुखच लावायला. सांगली जिल्ह्यामध्ये गाव मालेवाडी काही कमी नाही. शेतीवाडी किल्ल्याचे मालक आहेत अजून सुद्धा. नवनाथापैकी आदिनाथ गोरक्षनाथ पश्चिमनाथ जाडेंद्रनाथ गहिनीनाथ असं जे त्याच्यातलं पश्चिमनाथ. आम्ही आंबेचं गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचं गोंधळी बसलेली झोपीचाही जागी पाहण्यासाठी जराने चिमटू का काय म्हणणार. आणि बसलेली जी ही झोपीचा एक जागी पाहण्यासाठी जराने डिवचू का. अरे दिवस नाना म्हणे अरे डिवचू का. अरे दिवस आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी नाचाची गोंधळी बहिणीची गोंधळी
आता नाथ भैरी तुळजाई सगळं घेतलं पण शेवट काय म्हणायला लागलं लक्षपूर्वक आपण ऐकलं पाहिजे आम्ही गोंधळी गोंधळी नाताची गोंधळी बहिणीची गोंधळी आम्ही शिवाजीचं गोंधळी आम्ही शिवाजीचं गोंधळी आम्ही शिवाजीचं गोंधळी सूर्याची काय रे दादा आणि शिवाजीचं नाव काढल्यावर तर कोपऱ्यात कशी चुळबुळ चालू झाली आहे हा तिथं